पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ग्रो माय श्री या यूट्यूब चॅनलवरती। तसेच तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर येथीलच पार्ट 1 हा व्हिडिओ नक्की बघा। चला तर आता आपण पाहूयात पुण्यातील मुळशी तालुक्यातील हडशी या गावातील संत दर्शन ही एक अनोखी कलाकृती। हे म्युझियमचे एंट्रन्स आहे। ज्यांनी समाजासाठी भक्तीचा एक चांगला मार्ग दाखवला, या संतांच्या मुळेच अवघा महाराष्ट्र भक्तिमय झाला। या सगळ्या संतांचं या ठिकाणी आपल्याला दर्शन घडणार आहे। या म्युझियमची सुरुवात येथील भव्य अशा गणेश मूर्तीला पाहून होते। यानंतर गणेश भगवानच्या बाजूलाच ब्युटीफुल वॉटरफॉलच्या खाली ब्रह्मा विष्णू महेश या मूर्ती दिसतात। पालखी सोहळा, खूप सारे वारकरी आहेत। दिंड्या, पताका, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन सगळा वैष्णवांचा मेळा पंढरपूरला चाललेला आहे। विठू माझा लेकुरवाडा, साक्षात विठुराया या संतांना आपल्या कडेवर मिरवतोय असा हा अभूतपूर्व सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय। म्युझियम मधून चालत आल्यावर पुढे चक्क कैलासावर पोहोचतोय। या ठिकाणी महादेवाचा नंदी आणि शिव पार्वती आपल्या गणेश बाळाला घेऊन खेळवत आहेत। सुंदर असं दृश्य आहे। या दृश्यामध्ये आपल्याला स्वतः पंढरीचा राजा विठुराया मडके घडवताना गोरोबा काकाची मदत करताना दिसतो। आता या म्युझियम मध्ये समोर काय असेल तर दाट जंगलातून श्रावण बाळ आपल्या अंध माता पित्याला कावडीत बसून काशीला घेऊन जाताना दिसते आणि त्यांच्या जवळच संत रविदासजी सांभार काम करत असतानाच आपल्या आईवडिलांची सेवा करताना दिसत आहे। त्यांची मान जशी हालते तसा आईवडिलांना झोका मिळतोय। अहो भक्त कुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी। आता इथून समोरच देव नैवेद्य खात नाही आहे म्हणून बाल नामदेव रडू लागले। तेव्हा प्रत्यक्षात विठुराया जेवायला आले व बाल हट्ट पूर्ण केला असा हा सुंदर देखावा। पंढरपूरच्या विठ्ठलचरणी आपल्या आत्म्याला समर्पण करताना संत सखुबाई। या देखाव्यामध्ये सावतामाळी विठ्ठलाचे अभंग गात शेतात भाजीपाला पिकवत आहे। कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी। पुढे खूपच सुंदर देखावा उभा केला आहे, तो म्हणजे तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीचा। आणि पुढे काय तर चक्क वारुळातून प्रगटले स्वामी करावया जगाचे कल्याण। भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासन देणारे स्वामी समर्थ। या म्युझियम मध्ये सुंदर असे देखावे पाहत पाहत समोर गेलो की दिसतात गजानन महाराज। काही साधू शेगावी येऊन महाराज ढोंगी आहे हे सिद्ध करू लागले। त्याच क्षणी गजानन महाराजांनी बिगर काडीची चिलीम पेटविली। असा चमत्कार पाहून सर्व साधू शरण आले। आता या म्युझियम मध्ये आपल्याला समोरच चांगदेवाचं वैभव विसरून जेव्हा भिंत चालायला लागली तेव्हा ते ज्ञानदेवांना या ठिकाणी शरण आलेत व या ठिकाणी चांगदेवाचा अहंकार गळून पडला। यानंतर वेगवेगळ्या देखाव्यातून साईबाबा दिसतात। जनी संगे देवा ओढले से जाते अंजोडले से नाते पांडुरंगा पांडुरंगा। इथे संत ज्ञानदेव झोपडीत आतमध्ये बसलेत आणि त्यांची बहीण मुक्ताबाई त्यांना विनवते ताटी उडा ज्ञानेश्वर। आता या म्युझियम मध्ये थोडं पुढे आलो की आपल्याला खूपच सुंदर असे
शिल्प वेगवेगळे दिसतात. संत दर्शन झाल्यावर म्युझियममधून बाहेर येताच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची हे भव्य प्रतिमा दिसते. तसेच लहान मुलांसाठी छान कलाकृती आपल्याला इथे पाहायला मिळते. आता इथून बाहेर पडताना या दृश्यामध्ये आपल्याला कृष्ण कन्हैया गाई वासरांच्या मधात उभे राहून बासुरी वाजवताना दिसत आहे. महाराष्ट्रातील संतांनी त्या त्या काळात समाज प्रबोधनाचं मौलिक कार्य पार पाडलेलं आपल्याला दिसतं. मानवतेची शिकवण घेऊन वारकरी संप्रदायाचा त्यांनी उद्धारच केला. इथे आपल्याला साईबाबांची खूप मोठी भव्य अशी प्रतिमा दिसते. म्युझियमच्या बाहेरच्या बाजूस असलेले वेगवेगळे सुंदर असे शिल्प. या व्हिडिओत आपण संतांच्या जीवनचरित्रावरती अनेक वेगवेगळे देखावे बघितले व हे सर्व काही नवीन पिढीला माहिती असण्याची नितांत गरज आहे. ती गोष्ट म्हणजे माझ्या महाराष्ट्रातील संतांची शिकवण. अशा प्रकारे या सर्व महान संतांना मनापासून वंदन करून आम्ही आमच्या परतीच्या वाटेला निघालो.